मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधल्या मालवण तालुक्याविषयी संपूर्ण माहिती ही पाहणार आहोत. मालवण शहराचा सागरी किनारा अत्यंत स्वच्छ व सुंदर आहे, जो की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आवडत होता. त्यामुळेच महाराजांनी सागरी किनाऱ्यावरती लक्ष देण्यासाठी इथे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती केली. मालवण या शहरामुळे सिंधुदुर्ग हा जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाला. आणि मित्रांनो, हे गाणं तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की कोकणची माणसं ही साधी भोळी, त्यांच्या काळजामध्ये भरली शहाळी. या गाण्याचा अर्थ मला मालवणला गेल्यावरती समजला. आम्ही ते सर्व बसलो होतो आणि अचानक हा मासा पहा, आमच्याकडे असे 3-4 कोलंटे उडी खाऊन आलं डायरेक्ट. त्याला आम्ही ना काय हे केलं, हे पहा थोडं वरती काढ बरं. हे बघ मित्र, ह्याला ना पाण्यामध्ये काहीतरी लागलं, हे बघ इथं काहीतरी त्याला लागले. नमस्कार मित्रांनो, सुमित द्रोणाचार्य या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मालवण हे शहर ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत. मालवण हे शहर पुण्यापासून 400 किलोमीटरच्या अंतरावर तर मुंबईपासून 460 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मालवण हे शहर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते सागरी शहर आहे. या शहराचा सागरी किनारा व पाणी निखळ स्वच्छ आहे, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. 400 वर्षांपासून समुद्राच्या लाटा झेलणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला तुम्हाला समोरच दिसला असेल. तर मित्रांनो, हे पहा, आम्ही ते मालवणच्या बीचवरती थोडंसं चिल करत होतो. तर अचानक हा बघा, हा समुद्र आहे ना, आम्ही ते सर्व बसलो होतो आणि अचानक हा मासा पहा, आमच्याकडे असे 3-4 कोलंटे उडी खाऊन आलं डायरेक्ट. त्याला आम्ही ना काय हे केलं, हे पहा थोडं वरती काढ बरं. हे बघ मित्र, ह्याला ना पाण्यामध्ये काहीतरी लागलं, हे बघ इथं काहीतरी त्याला लागले. तो डायरेक्ट उडून पाण्यात सोड ठीक आहे, सोडायचा सोडू सोड त्याला पाण्यातच राहू दे. त्याला नाही का श्वास घेऊ दे, श्वास घेऊ दे, पाण्यात घे त्याला. हा सोडून दे, गेला दिला मित्रांनो, लय जोरात गेला तो मासा. लागलं बिचारायला. मित्रांनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकोट किल्ल्यावर 51 फूट उंच हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. हे स्मारक 51 फूट उंच असलं तरीही ज्यांचं हे स्मारक आहे त्यांच्या पराक्रमाची उंची ही आकाशा एवढी आहे. मित्रांनो, ज्यावेळेस सिंधुदुर्ग हा जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाला तर त्या प्रसिद्धीमागे मालवण तालुक्याचा 70% हा वाटा होता. जर तुम्ही मालवणमध्ये येत असाल तर तुम्ही इथे कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे तर ते आपण आता पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी आवडता किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग हा तुम्ही पाहिलाच पाहिजे. मालवणमध्ये आल्यावर तुम्हाला बोटीने 100 रुपये देऊन हा किल्ला पाहण्यास मिळतो. आणि दुसरा जो तुम्ही आता पाहताय तो राजकोट किल्ला, हा समुद्राच्या किनाऱ्यावरच आहे. त्यानंतर सर्जेकोट, पद्मगड, रामगड आणि भरतगड हे किल्ले तुम्हाला मालवण या शहरामध्ये पाहण्यास मिळतात. आणि जर मालवणमध्ये तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. तर त्यामध्ये स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, त्यानंतर स्नॉर्कलिंग, कायाकिंग्स आणि बोटिंग अशा विविध तुम्हाला बोटिंग राईड्स इथे अवेलेबल आहेत.
आणि खास करून सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला डॉल्फिन्स या पाहण्यास मिळतात. डॉल्फिन्स सकाळच्या वेळी ह्या समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ येतात. मालवणला जाऊन तिथल्या बोटवाल्यांची जर तुम्ही विचारपूस केली आणि तुमचं लक चांगलं असेल तर तुम्हाला डॉल्फिन या नक्कीच दिसतील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथल्या स्थानिक लोकांचं अभिनंदन करतो. त्याचं कारण आहे की ज्यावेळी सुद्धा आम्ही इथल्या स्थानिक लोकांशी संपर्क हा साधत होतो त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच आपुलकी होती आणि ती आम्हाला खूप भावली. आणि मित्रांनो, हे गाणं तुम्ही नेहमीच ऐकलं असेल आणि मी सुद्धा कायम हे गाणं ऐकत आलेलं आहे. ते गाणं असं आहे की कोकणची माणसं ही साधी भोळी, त्यांच्या काळजामध्ये भरली शहाळी. या गाण्याचा अर्थ मला मालवणला गेल्यावरती समजला, कारण की इथली स्थानिक लोक अत्यंत प्रेमळ आहेत. ते तुम्हाला असं वाटूच देणार नाही की तुम्ही दुसऱ्या शहरामध्ये आलात. ते तुम्हाला त्यांच्या नातेवाईकासारखंच वागणूक देतील. मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तुम्ही सिंधुदुर्ग हा जिल्हा पाहण्यासाठी आलंच पाहिजे आणि खास करून मालवण तालुका हा पाहिलाच पाहिजे. आम्ही वेळ काढून मालवण तालुका हा पाहण्यासाठी आलो होतो. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती मालवण शहराविषयी सांगितलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही सुमित द्रोणाचार्य या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.